मागील भागात आपण पाहिलं, घरातला किराणा आणि भाजीपाला संपला होता. ललिताबाईंना किराणा आणि भाजीपाला कसा आणावा हा मोठा प्रश्न पडला होता. सायलीनी मात्र हॉस्पिटलमध्येच बसून ऑनलाईन किराणा आणि भाजीपाल्याची ऑर्डर दिली होती. घरी आलेलं सर्व सामान पिशव्यांमधून काढताना ललिताबाई मोठ्या कुतूहलानं बघत होत्या. राधा मात्र स्वतःच्याच विचारात हरवलेली होती. आधीच वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये असलेला भाजीपाला ती एकत्र करत बसली होती. पाहूया पुढे धाकटी सून भाग 18. राधाताई, तुम्ही राहू द्या, थोडासा आराम करा, मी घेते एवढं आवरून, सायलीची आई राधाला म्हणाली. राधा मात्र एक शब्दही न बोलता तिथून उठून आतल्या खोलीत निघून गेली. खूप धसका घेतला आहे पोरीनं, सायलीची आई ललिताबाईंना म्हणाली. हो ना, काय करू शकतो आपण तरी, ललिताबाई हतबलपणे म्हणाल्या. घर, हॉस्पिटल आणि बाहेरची कामं यात सायलीची खूप धावपळ होत होती. हेमंत आणि वसंतच्या अपघाताला 1 आठवडा झाला होता. या दरम्यान हेमंतच्या पायाचं दुसरं ऑपरेशन झालं होतं. त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत होती. वसंत मात्र अजूनही कोमातच होता. या सगळ्या गडबडीत सायलीचं कॉलेज, अभ्यास या गोष्टींकडं बिलकुल लक्षच नव्हतं. एक दिवस सायली आणि ललिताबाई दुपारी वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. तितक्यात सायलीची मैत्रीण संध्या तिला भेटायला आली. सायली, कसे आहेत ग हेमंत भाऊजी आणि वसंत दादा, संध्यानं विचारलं. ठीक आहेत, हेमंतच्या पायाचं दुसरं ऑपरेशन झालं, वसंत भाऊजी मात्र कोमातच आहेत अजून, सायली म्हणाली. हो का सायली, सॉरी ग, इतक्या दिवसात चक्करच नाही मारली मी इकडं, संध्या म्हणाली. काही हरकत नाही, तू फोनवर विचारपूस करत होतीस की, सायली म्हणाली. सायली, तुला एक गोष्ट सांगायची होती, संध्या ललिताबाईंकडे बघत जरा घाबरतच म्हणाली. काय ग, काय झालं, बोल ना, सायली म्हणाली. सायली, परवा परीक्षा फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आणि संध्या बोलता बोलता थांबली. आणि काय, सायलीनं तिला विचारलं. आणि तुलाच कॉलेजमध्ये येऊन तो फॉर्म भरावा लागेल, नाहीतर तुझं हे वर्ष वाया जाईल. जमलं तर उद्या कॉलेजमध्ये येऊन फॉर्म भरून टाक. 2 पासपोर्ट साईज फोटो आणि परीक्षा फीस द्यायची आहे. आणि तुला कॉलेजमध्ये मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागेल की तुझे मिस्टर इथं ॲडमिट आहेत. येते मी, उद्या भेटू कॉलेजमध्ये, संध्या म्हणाली आणि निघून गेली.
सायली विचार करत बसली होती. काय ग, काय झालं? कसला एवढा विचार करतेस तू? ललिताबाईंनी तिला विचारलं. परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख आली आहे ना? सायली म्हणाली. एवढं झालं तरी परीक्षा द्यायचीच आहे का? काही गरज नाही. इथं माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी दागिने गहाण ठेवायची वेळ आली आहे आणि तुला अजून फुकटचा पैसा उधळायचा आहे का? तुझ्या कॉलेजमधल्या कामामुळंच आपण घरी थांबलो ना. सगळे सोबतच गेलो असतो तर कदाचित हे असं झालंच नसतं. माझी दोन्ही मुलं आज अशी अंथरुणाला खिळली नसती ना. ललिताबाई रागानं बोलल्या आणि रडायला लागल्या. सायलीनं केविलवाण्या नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं. मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. बराच वेळानं ललिताबाई शांत झाल्या. मी असंच काही बोलेल हा विचार करत होतीस ना? सायली, तू दे परीक्षा. अगं, 2 वर्षे झाली मी जाणीवपूर्वक तुझ्या रस्त्यात अडथळे तयार करते. ते सगळे पार करून तू इथवर आली आहेस. आता हत्ती गेलाय आणि शेपूट तेवढं बाकी आहे. आता तर देवालाच तुझी परीक्षा घ्यायची आहे बहुतेक. मला माहीत आहे तू ह्यात नक्कीच यशस्वी होशील. शेवटचं वर्ष आहे ना हे, पूर्ण करून घे. मी तुला काय मदत करू ते नक्की सांग, ललिताबाई म्हणाल्या आणि सायलीनं आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहिलं. अगं, बघतेस काय अशी? खरंच तू दे परीक्षा, ललिताबाई तिला म्हणाल्या. सायली दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेली. परीक्षेचा फॉर्म भरला. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला कळलं की कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शनसाठी बऱ्याच कंपन्या येणार आहेत. अशा परिस्थितीत सायलीसाठी ही सुवर्ण संधी होती. कॅम्पसमध्ये सिलेक्शन झाल्यावर तिला शिक्षण संपल्यावर वणवण फिरायची गरज पडणार नव्हती. ते एक बरं होईल. खरं तर आता पैशाची खूप गरज आहे. भाऊजींनी मदत केली आहे, पण त्यांचेही पैसे लवकरच परत करावे लागतील. दागिने गहाण ठेवले आहेत, तेही सोडवून घ्यावे लागतील. नोकरी मिळाली तर महिन्याचा पगार सुरू होईल. काही ना काही हाताशी येईल. पण घरचं वातावरण हे असं. काय करू? इंटरव्ह्यू देऊन देते. सिलेक्शन झालं तर सासूबाई पुन्हा त्रास देणं सुरू करतील का? आता कसंबसं नीट तरी बोलत आहेत. कदाचित मी कॉलेज, अभ्यास हे काहीच करत नाही म्हणून बोलत असतील का? काल तर म्हणाल्या परीक्षा दे म्हणून. काहीच कळत नाहीये. काय करता येईल? बघू पुढचं पुढं. सिलेक्शन झालं
तर ठरवता येईल काय करायचं ते. सायलीनं मनाशी पक्क ठरवलं. कॉलेजचे कामं आटोपून ती परत हॉस्पिटलमध्ये आली. सायली विचारातच तिथं बसून होती. काय झालं ग? काम झालं नाही का? ललिताबाईंनी तिला विचारलं. झालं, व्यवस्थित झालं. आता अभ्यास सुरू करावा लागेल. सासूबाई, मला ह्या 2-4 दिवसात कॉलेजमध्ये परत जावं लागेल. हेमंत ॲडमिट असल्याचं आणि मी इथं त्याच्यासोबत असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. अजून काही कामं आहेत, ती परीक्षेच्या आधी करावी लागतात. सायली म्हणाली. ठीक आहे, बघा तुमचं तुम्ही, काय आहे ते. मला काय कळतं त्यातलं? ललिताबाई म्हणाल्या. डॉक्टरांकडे जाऊन सर्टिफिकेटचं बोलून येते. सायली तिथूनच डॉक्टरांच्या केबिनकडं जायला निघाली. देवा, सगळ्या परीक्षा सोबतच का घेत आहेस माझ्या? सायली मनाशीच विचार करत होती. काय होईल पुढं? सायली तिची परीक्षा देऊ शकेल का? की तिच्या रस्त्यात अजून काही अडचणी उभ्या राहतील? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका धाकटी सून. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.